स्टडी करताय का सर्वजण? लास्ट लेक्चर मध्ये काय टॉपिक बघितलाय? नाही, त्याआधी म्हणजे आपण टॉपिक कोणता बघितला? वेअर मध्ये काय काय झालंय? अँड झालं असेल, और त्यानंतर लाईक, नॉट लाईक. येस, एवढंच झालंय का? अँड, और, लाईक, नॉट लाईक. हे क्लिअर आहे ना सर्वांना? यामध्ये काय डाऊट आहे? ओके. इसको कैसे सॉल्व करेंगे? Extract all the records from employees table whose first name is Pardo. Question. Select star from. Okay. तर स्क्रीन विजिबल नाही. विजिबल नाही. ओके. कंडिशन काय होते? फर्स्ट नेम पार्टो काय? कोणत्या कॉलम वरती This screen is not visible. Sir, screen not visible. ओके. Sir, screen not visible. कंडिशन 3 रूल आपले सॅटिस्फाय झाले पाहिजे, राईट? फर्स्ट काय? फाइंड द कंडिशन. सेकंड, फाइंड कंडिशनल कॉलम. आणि थर्ड रूल काय? तो कंडिशनल कॉलम आपल्या डेटाबेस मध्ये आहे की नाही ते चेक करायचं. ओके. सो इथं कंडिशन काय होती? फर्स्ट नेम इज पार्टो. कंडिशनल कॉलम कोणता आहे? फर्स्ट नेम आहे. आणि तो फर्स्ट नेम डेटाबेस मध्ये प्रेझेंट आहे का? यस, एम्प्लॉईज टेबल मध्ये आहे. सो वेअर मध्ये येणार वेअर फर्स्ट नेम इज इक्वल टू. ओके. ह्याच क्वेश्चन मध्ये असं असतं, फर्स्ट नेम इज पार्टो सानिया. कसं करणार? फर्स्ट नेम इज इक्वल टू पार्टो और फर्स्ट नेम इज इक्वल टू सानिया, परत और फर्स्ट नेम इज इक्वल टू क्रिस्टियन, देन और फर्स्ट नेम इज इक्वल टू जॉर्ज. ओके. और काय यूज करतोय? और कधी यूज करतो? दोन्ही मधून एक जरी कंडिशन ट्रू पाहिजे असेल तर और यूज करणार, राईट? हे समजतंय सर्वांना? या क्वेश्चन मध्ये बघा, आता आपण फर्स्ट नेम फर्स्ट नेम फर्स्ट नेम परत और मल्टिपल टाइम यूज करतोय. यासाठी एक शॉर्टकट कसा आहे बघा, सिंपल. आपण एक ऑपरेटर आहे आपल्याकडे, इन. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज वेअर फर्स्ट नेम इन, आणि मग पॅरेंथेसिस मध्ये आपल्याला जे नाव पाहिजे ते सर्व नावं तुम्ही मेन्शन करा. ओके. आणि प्रत्येक नाव सिंगल किंवा डबल कोट मध्ये येणार. क्लिअर आहे? याचा मिनिंग काय होतो? वेअर फर्स्ट नेम इन म्हणजे फर्स्ट नेम मध्ये जर हे नावं असतील तर तो पूर्ण डेटा मला शो करा. ठीक आहे. ह्या क्वेरीला जर रन करतोय तर सेम आउटपुट यायला पाहिजे. 228 रोज. सॉरी 228. लास्ट टाइम किती याला रन नाही केलंय का? 964, राईट? क्लिअर आहे? जर याचा मिनिंग काय होतो की पार्टो, सानिया, क्रिस्टियन आणि जॉर्जी ह्या नावाचे सर्व एम्प्लॉईज ज्यांचं नाव हे असेल ते मला त्यांचे रेकॉर्ड शो होणार, राईट?
तर क्वेश्चन असा आहे सपोज की हे 4 नावं सोडून मला बाकी सर्व एम्प्लॉईज पाहिजे, तर कसं करणार? नॉट इन. जसं लाईक नॉट लाईक करत होतो सेम इन नॉट इन. जर नॉट इन म्हणजे हे नावं सोडून बाकी सर्व येणार. ठीक आहे, क्लिअर आहे? आता तुम्हाला यामध्ये पार्थो, सानिया हे नावं कुठंच नाही दिसणार. समजते सर्वांना? इन नॉट इन ऑपरेटर क्लिअर आहे. देन कंपॅरिझन ऑपरेटर बघू. कंपॅरिझन ऑपरेटर माहिती आहे? येस. कोणाचा फोन वाजता? ओके, कंपॅरिझन ऑपरेटर माहिती आहे सर्वांना? कोणते कोणते? Less ग्रेटर than, दॅन, लेस greater दॅन, than. ग्रेटर दॅन, इक्वल टू, लेस दॅन, इक्वल टू. त्यामध्ये नॉट इक्वल टू पण आहे यामध्ये, तर त्याचा सिम्बॉल असा आहे. नॉट इक्वल टू याला पण म्हणतात किंवा याला पण नॉट इक्वल टू. ठीक आहे, हे दोन्हींचा मिनिंग नॉट इक्वल टू. सो माझा क्वेश्चन असा आहे, मला सॅलरी टेबल मधून पूर्ण डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा. कसं करणार? सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज. ओके, यामधून मला ज्यांचा एम्प्लॉय नंबर 10,010 किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे अशाच एम्प्लॉयचे रेकॉर्ड पाहिजे. कसं करणार? असे एम्प्लॉईज पाहिजे ज्यांचं म्हणजे 10,001 पासून तर 10,010 पर्यंतचेच रेकॉर्ड पाहिजे. 10,010 पेक्षा कमी ज्यांचा एम्प्लॉय आयडी आहे तर त्याच एम्प्लॉयचे रेकॉर्ड पाहिजे. कसं करणार? ऑर्डर बाय सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज वेअर एम्प्लॉय नंबर लेस दॅन और ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू 10,010. सिंपल जर मी फक्त लेस दॅन यूज केलं तर इथं काय येणार? 10,011. म्हणजे 10,011 पेक्षा जे कमी एम्प्लॉय नंबर असेल, ज्यांचा छोटा एम्प्लॉय नंबर असेल 10,011 पेक्षा, त्या सर्व एम्प्लॉयचे रेकॉर्ड येणार. बरोबर? 10,010 पर्यंतचा, राईट? कारण की 11 पेक्षा लहान घेतोय ना, ज्यांचा एम्प्लॉय आयडी 10,011 पेक्षा लहान आहे असेच एम्प्लॉय आयडी येणार. जर मी इथं लेस दॅन इक्वल टू करतोय तर त्यामध्ये 10,011 पण इन्क्लूड होईल. ओके, 11 पण इन्क्लूड झालाय. बरोबर? समजतंय? हेच जर मला 10,010 पेक्षा ज्यांचा एम्प्लॉय आयडी हायर आहे ते पाहिजे असेल तर सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज वेअर एम्प्लॉय नंबर ग्रेटर दॅन 10,011. स्टार्ट कुठून होणार? 10,012 पासून स्टार्ट व्हायला पाहिजे. बरोबर? क्लिअर आहे? सॉरी, एम्प्लॉईज केलंय का? ठीक आहे, काय नाही, आपण एम्प्लॉईज टेबल मधून एक्स्ट्रॅक्ट केले. फॉर एक्झाम्पल आता क्वेश्चन असा आहे, फाइंड द एम्प्लॉईज whose salary is higher than 80,000. असे एम्प्लॉईज फाइंड करायचे ज्यांची सॅलरी 80,000पेक्षा जास्त आहे. कसं करणार? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज वेअर बरोबर. ओके, कंडिशन काय यामध्ये? सॅलरी हायर दॅन 80,000 पाहिजे. फर्स्ट रूल झाला. सेकंड रूल काय? फाइंड द कंडिशनल कॉलम. कोणता कॉलम आहे? सॅलरी. चेक द कॉलम प्रेझेंट इन अ डेटाबेस ऑर नॉट. आहे का? कोणत्या टेबल मध्ये? सॅलरीज. मग इथं एम्प्लॉईज टेबल काय यूज करताय तुम्ही? एम्प्लॉईज टेबल काय यूज करताय? इथं सॅलरी टेबल यूज करला ना. सॅलरी कॉलम कोणत्या टेबल मध्ये? सॅलरीज. मग इथं एम्प्लॉईज टेबल कसा यूज करणार? सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज वेअर सॅलरी ग्रेटर दॅन 80,000. यामध्ये असेच रेकॉर्ड दिसतील ज्यांची सॅलरी 80,000 पेक्षा जास्त आहे. तर हेच मला जर असे एम्प्लॉईज पाहिजे ज्यांची सॅलरी 80,000 पेक्षा कमी आहे तर इथं लेस दॅन करावं लागेल. राईट?
क्लिअर आहे? कंपॅरिझन ऑपरेटर समजताय? लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू. सपोज असा क्वेश्चन आहे की ज्यांची सॅलरी 80,000 अँड 1 लाख या रेंज मध्ये असे एम्प्लॉय पाहिजे. कसं करणार? कंपॅरिझन ऑपरेटरनी कसं करणार? सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज वेअर सॅलरी काय येणार पुढं? 80,000 आणि 1 लाखाच्या मध्ये पाहिजे. म्हणजे 80,000पेक्षा मोठे पण 1 लाखापेक्षा कमी सॅलरी असणारे पाहिजे. सो सॅलरी ग्रेटर दॅन 80,000 आणि सॅलरी लेस दॅन काय येणार? 1 लाख. बट आता अँड येणार की ऑर? ऑर का? ऑर कधी यूज करतो आपण? एकाच कॉलमवर मल्टिपल कंडिशन. पण हे तुम्हाला मी काय सांगितलं, 99% तुमचं लॉजिक यूज होईल ओके फास्ट मध्ये. पण बॅक एंडला ऍक्च्युअल प्रोसेस कशी होते? जर दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजे असेल तर काय यूज करतो आपण? अँड यूज करतो. मला इथं दोन्ही पण ट्रू पाहिजे ना. सॅलरी 80,000पेक्षा मोठी पण पाहिजे आणि तीच सॅलरी 1 लाखापेक्षा कमी पण पाहिजे. काय यूज करणार इथं? अँड यूज करणार. क्लिअर आहे? आपल्याकडे एक बिटवीन अँड ऑपरेटर आहे. ठीक आहे, बिटवीन अँड. इंटरव्ह्यू मध्ये कधी कधी क्वेश्चन विचारता सॅलरी मला 80,000 आणि 1 लाखाच्या रेंज मध्ये पाहिजे. ठीक आहे, तर तुम्ही काय सांगणार की बिटवीन आणि अँड यूज करतो. तर सपोज आपण बिटवीन अँड यूज करतोय. सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज वेअर सॅलरी बिटवीन 80,000 अँड 1 लाख. ओके, तर तुम्ही असं आन्सर दिलंय की बिटवीन आणि अँड यूज करून आपण सॅलरी 80,000 अँड 1 लाखच्या मधली फाइंड करू. ठीक आहे, बट त्यामध्ये बिटवीनचा मिनिंग काय होतं? दोघांच्या मध्ये, राईट. पण यामध्ये बिटवीन काय यूज, कसं यूज ऑपरेट होतोय? बिटवीन 80,000 ज्याची सॅलरी आहे त्याला पण कन्सिडर करतोय, ज्याची सॅलरी 1 लाख आहे त्याला पण कन्सिडर करतोय. म्हणजे तो वर्क कसा करतोय बॅकएंडला? सॅलरी ग्रेटर दॅन इक्वल टू 80,000 अँड सॅलरी लेस दॅन इक्वल टू 1 लाख. क्लिअर आहे सर्वांना? तर मग इंटरव्ह्यू मध्ये असं विचारतील, जर तुम्हाला असं क्वेश्चन देतील सॅलरी मला 80,000 आणि 1 लाखच्या रेंज मधली फाइंड करायची. ठीक आहे, तुम्ही आन्सर देणार बिटवीन आणि अँड ऑपरेटर वापरू. पण मग ते काय म्हणणार की 80,000 आणि 1 लाखला पण इन्क्लूड कराल का? तर येस ऑर नो, तुमचा आन्सर काय पाहिजे? येस. बिटवीन काय करतोय? तुमचा 80,000 ला पण इन्क्लूड करतोय, 1 लाखला पण इन्क्लूड करतोय. मी जर ह्या क्वेरीला रन केलंय, इन्क्लूड करणं म्हणजे आता ह्या आउटपुटमध्ये असं कुणीतरी असेल ज्याची सॅलरी 80,000 पण आहे आणि 1 लाख पण आहे. पण बिटवीनचा मिनिंग काय होतं? दोन्ही मधला पाहिजे ना. पण तो काय करतोय? 80,000 ला पण कन्सिडर करा आणि 1 लाखला पण कन्सिडर करा. फॉर एक्झाम्पल मी जर सॅलरीला ऑर्डर बाय केलं तर बघा, भरपूर सारे असे एम्प्लॉई ज्यांची सॅलरी 80,000, 1 लाखची आहे का कोणी? बघू आपण. ओके, 2 जण आहेत ज्यांची सॅलरी 1 लाख. क्लिअर आहे? कंपॅरिझन ऑपरेटर समजले? बिटवीन अँड समजते सर्वांना? इन, नॉट इन, लाईक, नॉट लाईक. अँड झालंय ऑर, इन, नॉट इन, देन लाईक, नॉट लाईक. कंपॅरिझन ऑपरेटर झाले. ओके, आणखी बिटवीन अँड. यामध्ये काही डाऊट आहे? क्लिअर आहे सर्वांना? समजतंय? ओके, सो सिक्वेन्स काय होता क्वेरीचा आपला? फर्स्ट क्वेरी कशी राईट करतोय? फर्स्ट काय राईट करतोय? सिलेक्ट. सिलेक्ट नंतर काय राईट करतोय? नाही, सिलेक्ट नंतर काय करतोय? फ्रॉम करतोय. फ्रॉम नंतर वेअर. सिलेक्टच्या मध्ये काय राईट करतोय? सिलेक्ट आणि फ्रॉमच्या मध्ये काय येणार आहे? कॉलम नेम. ओके, फ्रॉम आणि वेअरच्या मध्ये काय येणार आहे? टेबल नेम, राईट. आणि वेअर नंतर काय राईट करतोय?
व्हेअर मध्ये Condition. कंडिशन राईट करतो. ओके, हे लक्षात राहील सर्वांच्या. ओके, आतापर्यंत आपण सिलेक्ट बघितलंय. सिलेक्ट मध्ये कॉलम नेम. ठीक आहे, जर सर्व कॉलम शो करायचे असेल तर आपण स्टार यूज करतो, शॉर्टकट राईट. त्यानंतर सिलेक्ट मध्ये तुम्ही जे पण कॉलम घेणार तेच तुम्हाला आउटपुट मध्ये शो होणार. ओके, त्यानंतर फ्रॉम. फ्रॉम मध्ये आपण काय मेन्शन करणार? टेबल नेम. आणि व्हेअर मध्ये कंडिशन मेन्शन. ठीक आहे. त्यानंतर आता एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे ऍग्रीगेट फंक्शन. ओके, कोणते कोणते ऍग्रीगेट फंक्शन आहे? Plus. Sum. Average. मॅक्स, ऍव्हरेज, Count. ओके, मिनिंग माहिती आहे सर्वांना. सम म्हणजे काय? ऍडिशन करायची. मीन म्हणजे मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर मीन फंक्शन आहे. मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायला मॅक्स आहे. ओके, एव्हीजी काय? ऍव्हरेज. ऍव्हरेज कसं फाइंड करता माहिती आहे सर्वांना? येस. सपोज माझ्याकडे 10, 20, 30, 40, 50 असे नंबर्स, यांचं ऍव्हरेज फाइंड करायचे तर काय येणार? वरती सम येणार, ओके, डिवायडेड बाय टोटल नंबर्स. किती आहे? 5. ओके, ऑनलाईन स्टुडंट कोणी माईक ऑन करताय का? दोनदा जॉईन जे झालेत त्यांनी माईक ऑफ ठेवा. ओके, ऍग्रीगेट फंक्शन इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यानंतर आपण जे पण क्वेश्चन सॉल्व्ह करू 90% क्वेश्चन मध्ये आपण ऍग्रीगेट फंक्शन यूज करणार. ठीक आहे, तर आधी यूज बघू, प्रत्येकाचा यूज काय. फर्स्ट आहे आपलं सम. सपोज जर सॅलरी टेबलचा मी पूर्ण डेटा एक्सट्रॅक्ट करतोय. सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज. ओके, हा सॅलरी टेबल आहे. यामध्ये मला सगळ्या एम्प्लॉईजची सॅलरीची ऍडिशन करायची. म्हणजे मला टोटल सॅलरी फाइंड करायची की इयरली कंपनी एम्प्लॉईजवर किती पैसे खर्च करते. ठीक आहे, रेव्हेन्यू काढायचं आहे. एम्प्लॉईजवर किती पैसे वेस्ट होत आहेत कंपनीचे. कसं करणार? सम. सगळ्या एम्प्लॉईजच्या सॅलरीची ऍडिशन करावं लागणार. ओके, म्हणजे आपल्याला सॅलरी कॉलमची ऍडिशन करायची आहे ना. त्यासाठी काय आपल्याकडे कोणतं फंक्शन आहे? सम. आणि मग मला आउटपुट मध्ये तेच दिसलं पाहिजे, सम आली पाहिजे. आउटपुट मध्ये शो झालं पाहिजे, म्हणजे आपण ते कुठे युज करणार? सिलेक्ट मध्ये ना. सिलेक्ट मध्ये जे पण युज करतोय ते आपल्याला आउटपुट मध्ये शो होतंय. सिलेक्ट सम ऑफ सॅलरी. सॅलरी कॉलम वरती सम घेतोय. सिलेक्ट नंतर काय येतंय? फ्रॉम. कोणता टेबल आहे? सॅलरी. कंडिशन आहे का काही? सेमी कॉलन. येस, कोणी रीड करतंय? व्हॅल्यू काय आहे? ठीक आहे, जाऊ दे. ओके, समजलंय सम कशी फाइंड करायची. आता इथं कॉलमचं नाव बघा काय येतंय? सम सॅलरी, राईट. थोडं नाव मिनिंगफुल आलं पाहिजे ना. कॉलमचं नाव असं असेल का कधी? सम पॅरेंथेसिस मध्ये. क्योंकि आपण जे पण नाव मेन्शन करतो मिनिंगफुल पाहिजे, व्हेरिएबल नेम. सो या ठिकाणी इथं जर नाव चेंज करायचं असेल तर आपण ऍड्स करून मी इथं टोटल सॅलरी करतो. ओके, इथं मी ह्या कॉलमचं नाव चेंज केलंय ऍजनी. त्याला नाव काय दिलंय? टोटल सॅलरी. आता हे नाव फक्त इथं सॅलरी टेबल मध्ये चेंज नाही होणार. हे फक्त या क्वेरी पुरतच व्हॅलिड आहे. हे जे क्वेरीचं आउटपुट येणार आहे त्या आउटपुट पर्यंतच व्हॅलिड राहील. ओके, समचा मिनिंग समजलाय? समचा यूज काय? आता मला असं फाइंड करायचंय की पूर्ण कंपनीमध्ये सगळ्यात मिनिमम सॅलरी किती, असं कोणता एम्प्लॉई आहे किंवा कोणाला सगळ्यात मिनिमम सॅलरी, ती सॅलरी किती मला व्हॅल्यू फाइंड करायची. कसं करणार? मीन फंक्शन आहे. सिलेक्ट मीन ऑफ सॅलरी फ्रॉम, राईट. याचं पण नाव चेंज करायचं असेल तर ऍज मिनिमम सॅलरी. किती आहे? 38,735, राईट. मॅक्सिमम सॅलरी फाइंड करायची असेल तर सिलेक्ट मॅक्स सॅलरी
फ्रॉम सॅलरी राईट. हा ठीक आहे, ऍज नाही केलं तरी काय हे नाही, ठीक आहे. समजतंय? मीन सॅलरी मॅक्स सॅलरी कशी फाइंड करायचंय? मॅक्स सॅलरी किती आहे? व्हॅल्यू रीड करता येईल? 1,58,000. सम मीन मॅक्स समजले सर्वांना? जर मला ऍव्हरेज सॅलरी फाइंड करायची असेल सर्व एम्प्लॉयच्या टेबल मध्ये, आपल्याकडे जे जितके पण रेकॉर्ड आहे एम्प्लॉयचे, सर्व एम्प्लॉयच्या रेकॉर्डची ऍव्हरेज सॅलरी फाइंड करायची. कसं करणार? सिलेक्ट ऍव्हरेज ऑफ सॅलरी ऍज राईट, ऍव्हरेज सॅलरी. क्लिअर आहे? जर ही व्हॅल्यू येते, याचा बॅक एंड डेटा टाइप कसा असेल सपोज ह्या व्हॅल्यूचा? फ्लोट आपण बघितलाय का? डेसिमल. डेसिमल कसा असेल? डेसिमल पॅरेंथेसिस मध्ये व्हॅल्यू काय असेल? नाईन कॉमा 4 राईट. 9 चं मिनिंग काय होतं? टोटल नंबर ऑफ डिजिट 9. 4 चा मिनिंग काय होतं? लास्टचे 4 नंबर आधी पॉइंट, डेसिमल पॉइंट असेल. ठीक आहे, क्लिअर आहे? काउंट काय करत? येस, सपोज मला असं फाइंड करायचंय की त्या एम्प्लॉईज मध्ये टोटल किती एम्प्लॉईज आहे, किंवा ह्या क्लासरूम मध्ये टोटल किती स्टुडंट आहे, तर काउंट करावं लागणार. राईट. सो मला काय फाइंड करायचंय की एम्प्लॉईज ह्या पूर्ण डेटाबेस मध्ये किती एम्प्लॉईज आहे, म्हणजे कंपनीमध्ये किती एम्प्लॉईज वर्किंग आहे, काम करत आहे. कसं करणार? एम्प्लॉईज टेबल मध्ये टोटल रेकॉर्ड आहे आपल्याकडे. किती एम्प्लॉईज आहे टोटल आपल्याकडे? टोटल किती एम्प्लॉईज आहे? 3,25,000 ना. इथं 24 असतील तुमच्या ह्याच्यात. ठीक आहे, मी एक रेकॉर्ड ऍड केलो त्यामध्ये. सो टोटल किती रेकॉर्ड्स आहे? 3,25,000. सो इथं तुम्हाला ते आउटपुट मध्ये दिसते, पण मला इथं पाहिजे की ह्या कंपनीमध्ये टोटल किती वर्क करत आहे, तर काउंट करावं लागणार. बस इथं मी काय करतोय, कशाला काउंट करणार? एम्प्लॉय नंबर ऍज टोटल एम्प्लॉईज. येस, क्लिअर आहे सर्वांना? यूज समजलाय प्रत्येक ऍग्रीगेट फंक्शनचा काय यूज आहे? ओके, हा एवढे सिंपल क्वेश्चन नाही येणार यावरती, फक्त आता यूज बघत होतो आपण. ओके, त्यानंतर फाइंड द टोटल सॅलरी ऑफ एम्प्लॉईज whose employee number 10,010. क्वेश्चन काय? रीड करा. म्हणजे कुणी मिनिंग सांगाल का काय करायचं? टोटल सॅलरी. आधी आपण टोटल सॅलरी फाइंड केलाय. यूज कोणता फंक्शन केलं होतं? ऍग्रीगेट फंक्शन सम. राईट. त्याने काय केलं होतं? आपण डायरेक्ट ह्या कॉलम वरती फंक्शन लावलं होतं. सगळे एम्प्लॉईज 10,001 पासून जेवढे टोटल एम्प्लॉईज असतात सर्वांच्या सॅलरीची सम केली होती. पण माझा क्वेश्चन काय, मला फक्त आता जो 10,010 एम्प्लॉई नंबर आहे ना, त्याचीच सॅलरीची टोटल फाइंड करायची. तर टोटल फाइंड करायची परत एकदा ऍग्रीगेट फंक्शन कोणतं यूज करणार? सम यूज करणार आहे. पण मला फक्त 10,010 ची पाहिजे ना, ते कसं करणार? कंडिशन आली. राईट. सो सिलेक्ट स्टार, कसं सम ना, सम फाइंड करायची. सम ऑफ सॅलरी ऍज टोटल सॅलरी. क्वेश्चन काय होता? फाइंड टोटल सॅलरी. झाली फाइंड टोटल सॅलरी. बस आता फक्त तुम्हाला क्वेरी कंप्लीट करायची. सिलेक्ट नंतर फ्रॉम एम्प्लॉईज, कसं फ्रॉम सॅलरीज वेअर एम्प्लॉय नंबर इक्वल टू 1010. 10,010. राईट. क्लिअर आहे? 10,010 ची टोटल सॅलरी आली. तर ह्याच क्वेरीला मला अजून मॉडिफाय करायचंय. सपोज इथं आउटपुटला मिनिंगफुल करायचं, इथं कॉलम आणखी एक ऍड करायचा एम्प्लॉय नंबर. कसं करणार? सिलेक्टच्या नंतर आउटपुट मध्ये तुम्हाला जे पण कॉलम आपल्याला शो करायचे ते आपण कुठं राईट करतो? सिलेक्ट आणि फ्रॉमच्या मध्ये. तर मला इथं आणखी एक कॉलम पाहिजे, एम्प्लॉय नंबर.
ओके, आता आउटपुट मिनिंगफुल वाटते ना. एम्प्लॉय नंबर 10,010, त्याची टोटल सॅलरी 4,60,338. येस, क्लिअर आहे. हेच सपोज मला एम्प्लॉय नंबर 11,000 जो आहे त्याची टोटल सॅलरी फाइंड करायची. कसं करणार? सिलेक्ट एम्प्लॉय नंबर sum of salary as from salaries where equals to 11,000, राईट. 11,000 आणि त्याची टोटल सॅलरी. क्लिअर आहे. हेच आता 12,000 असेल तर फक्त इथं 12,000 करणार, राईट. 12,010 असेल तर 12,010. समजतंय सर्वांना? बट आता क्वेश्चन माझा काय बघा, यामध्ये आपल्याकडे हे एम्प्लॉय आणि सॅलरी टेबल आहे. मला आउटपुट मध्ये असं पाहिजे, एम्प्लॉय नंबर टोटल सॅलरी. हे दोन कॉलम येत होते आपल्या आउटपुट मध्ये, एम्प्लॉय नंबर आणि टोटल सॅलरी. पण आपण व्हेअर मध्ये कंडिशन टाकत होतो, व्हेअर 10,010 असेल तर इथं 10,010 येणार त्याची टोटल सॅलरी. मला आता एक क्वेरी राईट करायची, त्यामध्ये सगळ्या एम्प्लॉयची टोटल सॅलरी आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथं 10,001 त्याची टोटल सॅलरी सपोज समथिंग काहीतरी असेल, देन 10,002, परत त्याच्या पुढे इथं त्याची टोटल सॅलरी, परत 10,003 त्याच्या पुढे त्याची टोटल सॅलरी. असं टोटल जेवढे एम्प्लॉईज आहेत प्रत्येक इच आणि एव्हरी एम्प्लॉयची टोटल सॅलरी फाइंड करायची. ते करण्यासाठी आपल्याला काय करलं, आणि इथं मी काय प्रत्येक वेळेस आपण नंबर चेंज करत बसणार आहे का वेअर मध्ये? मला एकाच क्वेरीत पाहिजे ना. हा ठीक आहे, सपोज माझी रिक्वायरमेंट अशी की मला फक्त आता 10,010 ची टोटल सॅलरी चेक करायची होती, तर सिंपल आहे, वेअर मध्ये 10,010 टाकलं. बट माझी रिक्वायरमेंट काय, आता मला इच आणि एव्हरी एम्प्लॉयची काय पाहिजे, टोटल सॅलरी. तर कसं करणार? ग्रुप बाय. इथं आपण स्टार करतोय, कसं वर्क होईल? स्टार म्हणजे ओके, वेअर कंडिशन, ग्रुप बाय. वेअर चेंज करावं लागेल. ओके. सो त्यासाठी आपल्याकडे आहे ग्रुप बाय. आता ग्रुप बायचा काय यूज आहे बघ. क्वेश्चन काय होता, each and every employee find the total salary of each employees, right? So each employee म्हणजे 10,001 ची टोटल सॅलरी मी जर फाइंड करतोय, मी क्वेश्चन काय क्वेरी काय लिहितोय, सिलेक्ट एम्प्लॉय नंबर 10,001 ची करायची. कसं करणार? सिलेक्ट एम्प्लॉय नंबर कॉमा सम ऑफ सॅलरी ॲज टोटल सॅलरी फ्रॉम सॅलरीज वेअर इज इक्वल टू 10,001. ही फक्त 10,001 ची होती. जर मी क्वेरी रन करतोय तर बॅकएंडला कशी रन होते, तो हा टेबल ओपन करणार. ओके, 10,001 ची जेवढे रेकॉर्ड आहे हे रेकॉर्ड एवढी आधी फिल्टर आउट करेल, कारण की यांची सम घ्यायची ना, आणि मग यांच्या सॅलरीची सम करतोय तो. परत मी जेव्हा 10,002 देईल तो परत 10,002 चे ग्रुपचा फिल्टर, जेवढे 10,002 चे एम्प्लॉयचे रेकॉर्ड आहे, हा एकच एम्प्लॉय ना, फक्त त्याचे रेकॉर्ड मल्टिपल टाइम्स आहे. इयर वाईज सॅलरी इंक्रीज होते म्हणून रेकॉर्ड मल्टिपल टाइम आहे, पण एम्प्लॉय तर एक आहे ना. तर यामध्ये आता सपोज 10,002 ची एम्प्लॉयची सम काढायची, तर मी इथं क्वेरी मध्ये काय करणार, व्हेअर एम्प्लॉय नंबर इज 10,002. तर बॅकएंडला कसं रन होणार, 10,002 चे जेवढे पण रेकॉर्ड आधी ते फिल्टर आउट होते आणि मग त्यांच्या सॅलरीची सम होईल. तो सिंपल माझा क्वेश्चन काय, मला इच आणि एव्हरी एम्प्लॉयची पाहिजे. ओके, सो इथं काय करायचं, प्रत्येक एम्प्लॉयचा एक ग्रुप झाला पाहिजे. 10,001 चा एक, 10,002, देन 10,003, आणि मग त्यांच्या ग्रुपची सॅलरीची सम आली पाहिजे. सो त्यासाठी आपल्याकडे आहे ग्रुप बाय म्हणून. ठीक आहे, त्याला कसं राईट करणार, सिंटॅक्स बघा. सिलेक्ट फाइंड काय करायचंय, टोटल सॅलरी. सो सम ऑफ सॅलरी ॲज टोटल सॅलरी फ्रॉम सॅलरीज. व्हेअर मध्ये कंडिशन देत होतो 10,001, राईट. व्हेअर मध्ये मी 10,001 देतोय तर तो फक्त 10,001 साठी टोटल सॅलरी फाइंड करणार. ओके, म्हणजे बॅकएंडला कशी प्रोसेस करतोय, 10,001 चा ग्रुप बनवतोय, पण मला आता सगळ्याच एम्प्लॉयचा ग्रुप बनवायचा आहे, तर मी सिंपल इथं काय करणार, ग्रुप बाय. कशाचा ग्रुप बनवायचा आहे, एम्प्लॉय नंबर का सॅलरीचा, एम्प्लॉय नंबरचा ना. सो एम्प्लॉय नंबर सेमिकोलन. क्वेरीला रन करतोय, हेच आउटपुट पाहिजे होतं, प्रत्येक एम्प्लॉयची टोटल सॅलरी. बट इथून समजतंय का तुम्हाला कोणत्या एम्प्लॉयची कोणती टोटल सॅलरी.
तर आणखी एक कॉलम ऍड करावा लागेल. कोणता? एम्प्लॉय नंबर. कुठं करणार? हेच आउटपुट पाहिजे होतं. फाइंड द टोटल सॅलरी ऑफ इच एम्प्लॉय. प्रत्येक एम्प्लॉय नंबर आणि त्याच्या पुढे त्याची टोटल सॅलरी आली. कळतंय सर्वांना? सिक्वेन्स काय होता आपला? सिलेक्ट, फ्रॉम, फ्रॉम नंतर वेअर होता, पण इथं आपण वेअर नाही लिहिलंय, ग्रुप बाय केलंय. का बरं? सर हे पण एक वेअरला कंडिशन कंडिशन नव्हती ना इथं आता. ह्या क्वेश्चन मध्ये काही कंडिशन होती का? आता कंडिशन असते तर ग्रुपचा फ्रॉम नंतर डाटा वेअर पाहिजे आला होता. असता. राईट. सो आता कंडिशन आपला आता सिक्वेन्स कसा झालाय? सिलेक्ट, देन फ्रॉम, देन फ्रॉम नंतर वेअर. कंडिशन सिक्वेन्स चेंज नाही करायचा कधी. फ्रॉम नंतर काय आहे? वेअर आहे, आणि वेअर नंतर मग काय येतो? ग्रुप बाय. पण इथं आपण फ्रॉम नंतर ग्रुप बाय का घेतला? कारण की ह्या क्वेश्चन मध्ये कंडिशनच नव्हती, तर आपण वेअरला काढून टाकलंय. आज कंडिशन असती तर फ्रॉम नंतर इथं वेअर आला असता आणि मग ग्रुप बाय आला असता. समजले? हाऊ टू फाइंड द टोटल सॅलरी ऑफ इच एम्प्लॉईज. ऍव्हरेज सॅलरी फाइंड करताना इच एम्प्लॉईजची कसं करणार? सिलेक्ट ऍव्हरेज सॅलरी ऍज सॅलरी फ्रॉम. वेअरला कंडिशन आहे का? नाही. देन ग्रुप बाय. ओके. परत इथे एक एम्प्लॉय नंबर कॉलम ऍड करावा लागेल. समजते? बॅकएंडला कशी प्रोसेस होते हे समजलंय ना? जेव्हा आपण ग्रुप बाय करतोय कोणत्या कॉलमवर केलाय? एम्प्लॉय नंबर. सो काय होणार बघा, एम्प्लॉय नंबर एवढ्यांचा एक ग्रुप येणार, आणि मग यांचा आता सपोज यांना मी कॉपी करतोय, इथं पेस्ट करूया. आता हे 10,001 चे रेकॉर्ड आले, आणि मग यांच्या सॅलरीची सम घेणार. ही येते सम. सेम परत 10,002 येणार, त्यांचा ग्रुप एक बनवायचा, त्यांच्या सॅलरीची सम घ्यायची, आणि प्रत्येक रेकॉर्ड जे आउटपुट येते ते स्टोअर करत चालायचं आपल्या आउटपुट मध्ये. ओके. सिंपल नाही. लॉजिक सपोज नाही का, तुम्हाला आता कंपनीमध्ये तुम्ही जॉब करताय, सेमिनार हॉल आहे, ठीक आहे, सर्व एम्प्लॉईज उभे आहे त्या कंपनीमधले. त्या कंपनीत सपोज 100 एम्प्लॉईज आहे, ते तुमच्या समोर उभे, तुम्ही स्टेजवर आहात, आणि तुम्हाला मॅनेजरने टास्क दिलाय की प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये किती एम्प्लॉय काम करताय हे फाइंड करायचं. ओके. सपोज मल्टिपल डिपार्टमेंट आहे, सेल्सचं डिपार्टमेंट असेल, HR डिपार्टमेंट आहे, फायनान्स आहे, ओके, एक IT डिपार्टमेंट असेल, तर प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये मल्टिपल एम्प्लॉईज असतील ना, तुम्ही कसं फाइंड करणार? टेक्निकल नाही, लॉजिकली. सपोज तुम्हाला SQL माहित नाही, तुम्ही कसं करणार? हा, काउंट करणार. पण कसं काउंट करण्यासाठी आधी काय करणार? तुम्ही सिंपल ना अनाऊन्स करताल ना, की तुमच्या डिपार्टमेंट वाईज ग्रुप बनवून उभे राहा तुम्ही, कारण तुम्हाला इझी होईल काउंट करायला. नाही तर प्रत्येक एम्प्लॉय जाऊन विचारावं लागेल तुझं डिपार्टमेंट काय आहे, तुझं डिपार्टमेंट काय. त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, IT डिपार्टमेंटच्या एम्प्लॉईजला सांगा एका कॉर्नरला येऊन खरं राहा, राईट. नेक्स्ट कॉर्नर मध्ये दुसऱ्या डिपार्टमेंटच्या एम्प्लॉईजला उभं करा, आणि फक्त काउंट करायचंय तुम्हाला. सेम लॉजिक इथं लावतोय. ग्रुप बाय सेम तसंच युज होतोय बॅकएंड. मी काय करतो, एम्प्लॉय नंबरवर ग्रुप बाय करतो. सेम एम्प्लॉय नंबर असतील त्यांना, त्यांची एक टीम बनवा आणि त्यांच्या सॅलरीची सम करतो. ते सम आपल्या आउटपुट मध्ये येते. देन नेक्स्ट ग्रुप 10,002 चा एक ग्रुप बनवा, त्यांच्या सॅलरीची सम घ्या. येस, समजतंय ना सर्वांना? ग्रुप बाय क्लिअर आहे? सिक्वेन्स समजले? सो आता कोणता पण जरी क्वेश्चन आला ना, किती पण मोठा क्वेश्चन होता, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, सिक्वेन्स राईट करायची. सिलेक्ट फ्रॉम वेअर ग्रुप बाय. ही सिक्वेन्स आधी राईट करून घ्यायची, मग क्वेश्चन रीड करा. ठीक आहे. क्वेश्चन मध्ये जे फाइंड करायचं आहे ते सिलेक्ट मध्ये येणार, ज्या टेबलवरती क्वेश्चन आहे तो फ्रॉम मध्ये येणार, क्वेश्चन मध्ये कंडिशन असेल तर वेअर मध्ये येणार, आणि ग्रुपिंग करायचं आहे तर तुम्हाला सपोज काय ऍग्रीगेट फंक्शन काय फाइंड करायला विचारले प्रत्येक ग्रुप वाईज, तर ग्रुप बाय मध्ये तो कॉलम येणार. क्लिअर आहे? क्वेश्चन फाइंड करू. फाइंड द टोटल सॅलरी ऑफ each employees whose employee number is higher than 11,000. क्वेश्चन रीड करा कोणीतरी. Yes, anyone? ओके, काय समजलंय? क्वेश्चन एक्सप्लेन करा.
सिंपल ना. फाइंड द टोटल सॅलरी ऑफ इच एम्प्लॉय, म्हणजे प्रत्येक एम्प्लॉयची टोटल सॅलरी फाइंड करायची, जशी आता आपण केली ग्रुप बायने. बट कंडिशन काय, अशाच एम्प्लॉयची टोटल सॅलरी फाइंड करा ज्यांचा एम्प्लॉय नंबर 11,000 पेक्षा हायर दॅन. क्वेश्चन रीड केलाय. सगळ्यात पहिल्यांदा काय करणार, सिक्वेन्स राईट करा. सिलेक्ट फ्रॉम वेअर ग्रुप बाय. सिलेक्ट मध्ये जे तुम्हाला आउटपुट मध्ये शो करायचंय कॉलमचे नाव येणार आहे, तर आउटपुट काय पाहिजे, टोटल सॅलरी. सो टोटल सॅलरी कसं फाइंड करतोय, टोटल Sum. सॅलरी नावाचा कॉलम आहे का आपल्याकडे, नाही, पण फाइंड कशी करतोय, ऍग्रीगेट फंक्शनचा यूज करून सम ऑफ सॅलरी ऍज टोटल सॅलरी. क्लिअर आहे. फ्रॉम मध्ये काय यूज करणार आहे, टेबल. कोणता टेबल आहे, Salaries. क्वेश्चन मध्ये कंडिशन आहे का, काय कंडिशन आहे, एम्प्लॉय नंबर इज हायर दॅन 11,000. कंडिशनल कॉलम कोणता आहे, एम्प्लॉय नंबर. कॉलम प्रेझेंट आहे डेटाबेस मध्ये, येस. व्हेअर मध्ये काय येणार, एम्प्लॉय नंबर हायर दॅन 11,000. ग्रुप बाय करावं लागेल का बरं, ग्रुप बाय करावं लागेल ना. आता बघा, व्हेअर 11 एम्प्लॉय नंबर ग्रेटर दॅन 11,000 म्हणजे आता तुमच्याकडे 10,001 पासून 3 लाख समथिंग एम्प्लॉईज आहे, राईट. सो काय करणार आहे, 11,000 पेक्षा ज्यांचा एम्प्लॉय नंबर हायर दॅन आहे, आधी ते फिल्टर आउट होऊन येणार. म्हणजे रेकॉर्ड कुठून स्टार्ट होणार, 11,001, आणि मग त्यांचे ग्रुप बनणार. 11,000 एक ग्रुप बनवा, त्याची सॅलरीची सम घ्या. 11,002 चा एक ग्रुप होणार, मग त्याची समची सॅलरी. देन इथं ग्रुप बाय एम्प्लॉय नंबर. जर ह्या क्वेश्चन मध्ये इथं कंडिशन नसती तर व्हेअर नसता आलं, पण ग्रुप बाय येणार ना, आपल्याला सम सॅलरी फाइंड करायची इच एम्प्लॉयची. कसं करणार, ग्रुपिंग तर करावं लागेल. ओके. परत इथे एक कॉलम ऍड करावा लागेल, कोणता, एम्प्लॉय नंबर. बघा आता तो एम्प्लॉय नंबर 11,000 पेक्षा हायर दॅन पाहिजे. करेक्ट. क्लिअर आहे, समजतंय सर्वांना. ग्रुप बाय, व्हेअर, फ्रॉम समजले. सिक्वेन्स काय, सिलेक्ट फ्रॉम, व्हेअर, ग्रुप बाय. सिलेक्ट मध्ये काय राईट करतो, कॉलम नेम किंवा जे आउटपुट मध्ये शो करायचंय ते. फ्रॉम मध्ये टेबल नेम, ज्या टेबल वरती क्वेश्चन किंवा कंडिशन असेल ते टेबल तुम्ही फ्रॉम मध्ये राईट करणार. देन व्हेअर मध्ये कंडिशन राईट करतोय. ओके. आणि कंडिशन मध्ये आपण जे ऑपरेटर बघितले, जसं अँड, ऑर, कंपॅरिझन ऑपरेटर, इन, नॉट इन, लाईक, नॉट लाईक, हेच ऑपरेटर आपण यूज करतो. देन व्हेअर नंतर काय येतंय, ग्रुप बाय. क्लिअर आहे सर्वांना. व्हेअर मध्ये 3 रूल सांगितले होते, आठवत आहे का. आधी क्वेश्चन रीड करून, फाइंड द कंडिशन, फाइंड कंडिशनल कॉलम अँड चेक कॉलम इज प्रेझेंट इन डेटाबेस ऑर नॉट. तो कंडिशनल कॉलम डेटाबेस मध्ये प्रेझेंट आहे की नाही. ओके. जर प्रेझेंट असेल तर आपण व्हेअर मध्ये घेतोय ना, जर प्रेझेंट नसेल तर. चला एक क्वेश्चन बघू आपण, ठीक आहे, सेम क्वेश्चन घेऊ. Find the total salary of each employee whose क्वेश्चन काय, फाइंड द टोटल सॅलरी ऑफ इच एम्प्लॉय whose salary is higher than 10 lakh. ओके. मिनिंग काय होतंय, प्रत्येक एम्प्लॉयची टोटल सॅलरी फाइंड करायची आहे, आणि असे एम्प्लॉय पाहिजे मला फक्त ज्यांची टोटल सॅलरी 10 लाखापेक्षा जास्त आहे. सो फर्स्ट सिक्वेन्स राईट करायची, सिलेक्ट फ्रॉम. ओके. सिलेक्ट मध्ये काय येणार आहे, टोटल सॅलरी म्हणल्यावर सम ऑफ सॅलरी. देन फ्रॉम मध्ये कोणता टेबल आहे, चालेल. कंडिशन काय, टोटल सॅलरी हायर दॅन 10 लाख. कंडिशनल कॉलम कोणता आहे, कोणत्या कॉलम वरती कंडिशन आहे. नाही, माझा क्वेश्चन काय, कोणत्या कॉलम वरती कंडिशन. क्वेश्चन रीड करा एकदा. चष्मा लागलाय का सर्वांना, क्वेश्चन रीड करा एकदा कोणीतरी, क्वेश्चन रीड करा तुम्ही.
ओके, कंडिशन कोणत्या कॉलम होते? सॅलरी. salaries, चष्मा देऊ का माझा बघायला? सिंपल वाचा, नाही तर टोटल सॅलरी हायर दॅन 10 लाख आहे. टोटल सॅलरी कॉलम वरती कंडिशन आहे. सो टोटल सॅलरी नावाचा कॉलम आपल्या डेटाबेस मध्ये आहे का? नाही आहे ना. मग इथं आता वेअरचे 3 रोल झाले का सॅटिस्फाय? अशा वेळेस काय करणार? ती कंडिशन कुठे येणार? हॅव्हिंग मध्ये येते. ग्रुप बाय मध्ये कंडिशन घेतोय का आपण? ग्रुप बाय मध्ये कसं काय कंडिशन येणार? त्यासाठी नवीन आहे हॅव्हिंग. हॅव्हिंग मध्ये काय? अशी कंडिशन जी ऍग्रीगेट फंक्शनच्या कॉलम वरती, बघा टोटल सॅलरी नावाचा कॉलम डेटाबेस मध्ये होता का? नाही, आपण क्रिएट केलाय ना सॅलरी कॉलम वरती ऍग्रीगेट फंक्शन यूज करून टोटल सॅलरी नावाचा कॉलम यूज केलाय. येस, अशा कॉलम वरती कंडिशन असेल ते येणार हॅव्हिंग. सो कंडिशन काय? सिंपल, टोटल सॅलरी हायर दॅन 10 लाख. ग्रुप बाय करावं लागेल का? का बरं नाही करावं लागणार? टोटल सॅलरी कशी फाइंड करणार? ग्रुप बाय नीच ना. सो ग्रुप बाय एम्प्लॉय नंबर. वेअर साठी कंडिशन नाही येतो, वेअरला काढून टाका. येस, वेअर साठी कंडिशन असते तर वेअर आला असता, पण कंडिशन नाही. सो येस, परत इथे एम्प्लॉय नंबर आहे. आता इथे एम्प्लॉय नंबर 10,001 आलाय. त्याची सॅलरी बघा 10 लाखापेक्षा जास्त आहे, पण 10,2, 3, 4 का नाही आले? कारण की त्यांची टोटल सॅलरी 10 लाखापेक्षा कमी आहे. येस, आता बॅकएंडला कसं ऑपरेशन झालं असं मग फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, समजून सांगतोय. सपोज इथं एम्प्लॉय नंबर, इथं सॅलरी आहे, ठीक आहे. इथं एम्प्लॉय नंबर आहे 10,001 किंवा 101, 102, 103. ओके, इथं परत 101 आहे, 101. ओके, आता इथं सॅलरी आहे सपोज 10, 20, 30, 40, 50, 60, 70. ओके, ऍज्युम करा असं एक थाउजंड्स मध्ये, ठीक आहे. 10,000, 20,000, 30,000. आता क्वेश्चन काय? मला 10,001 ची टोटल सॅलरी फाइंड करायची. सो 10,001 ची टोटल सॅलरी फाइंड करण्यासाठी कंडिशन काय येणार? वेअर एम्प्लॉय नंबर इज इक्वल टू 10,000 किंवा 101 ची टोटल सॅलरी फाइंड करायची. सो 101 ची टोटल सॅलरी फाइंड करायला किती? इथं 101 ची सॅलरी 10,000, आणखी कुठे आहे? इथं 40,000 आणि 50,000. सो टोटल सॅलरी म्हणजे सगळ्यांची ऍडिशन किती येणार? 100 ना, 1 लाख येणार, राईट. 10 प्लस 40 प्लस 50. सो 10,001 ची सॅलरी किती झाली? 100, राईट. देन 10,002 ची टोटल सॅलरी पाहिजे. म्हणजे वेअर मध्ये कंडिशन काय? वेअर एम्प्लॉय नंबर इज 10,002. सो 10,002 ची टोटल सॅलरी कसं करणार? 20 अँड 60 किती झाली? 80. 80. हे झाले 10,002. देन 10,003. ओके, इथं 100. 60. ठीक आहे, किती होईल आता? 100. 90 होईल, राईट. हे आपण सेपरेट सेपरेट फाइंड केलं. याच्यासाठी जर मला सोबतच जेवढे एम्प्लॉईज आहेत सर्व एम्प्लॉईची टोटल सॅलरी फाइंड करायची असेल तर काय करणार? ग्रुप बाय एम्प्लॉय नंबर. सो बॅकएंडला कशी प्रोसेस होणार? 10,001, 10,001, 10,001 याचा एक ग्रुप करणार, त्याची सॅलरी. देन 10,002 चा ग्रुप होणार, त्याची टोटल सॅलरी. 10,003 चा होणार, त्याची टोटल सॅलरी. इथपर्यंत क्लिअर आहे? आता माझं कॉलम कोणते झाले? हा झाला कॉलम एम्प्लॉय नंबर, हा कॉलम झाला टोटल सॅलरी. आणि आता कंडिशन काय होती? टोटल सॅलरी ग्रेटर दॅन 10 लाख. इथं माझी कंडिशन आहे ज्यांची टोटल सॅलरी ग्रेटर दॅन 80,000 आहे असेच एम्प्लॉय पाहिजे. आता यामधून कोणते आउटपुट येणार? कसं 3 येणार? 80,000 पेक्षा पाहिजे ना जास्त. 101 येणार, 103 येणार, 102 येईल का? सेम लॉजिक इथं झालंय. आधी काय करणार? ग्रुप बाय करणार, टोटल सॅलरी प्रत्येक एम्प्लॉयची फाइंड करतोय आणि असे एम्प्लॉय देतोय फक्त ज्यांची टोटल सॅलरी 10 लाखापेक्षा जास्त आहे. समजते? आणखी एक क्वेश्चन बघू. क्वेश्चन रीड करा कोणीतरी.
क्वेश्चन. ओके, काय समजलं याच्यातून? फाइंड द टोटल सॅलरी ऑफ इच एम्प्लॉय, म्हणजे प्रत्येक एम्प्लॉयची टोटल सॅलरी फाइंड करायची. हुज म्हणजे असे एम्प्लॉय ज्यांची टोटल सॅलरी 12 लाखापेक्षा जास्त आहे आणि एम्प्लॉय नंबर 11,010 पेक्षा जास्त आहे. सो परत एकदा सिक्वेन्स राईट करायचा आहे. काय सिक्वेन्स आहे? सिलेक्ट फ्रॉम वेअर ग्रुप बाय हॅविंग. सिक्वेन्स चेंज झालाय आता, म्हणजे सिक्वेन्स म्हणजे ऍड झालाय, फक्त चेंज नाही केला आपण. ओके, ऍड झाला एक हॅविंग. ओके, आता सिलेक्ट मध्ये काय ना टोटल सॅलरी फाइंड करायची. सो सम ऑफ सॅलरी. मी एक्झाम्पल मध्ये फक्त सम घेतोय, म्हणजे असं नाही की फक्त समोरच क्वेश्चन विचारतील. तुम्ही प्रॅक्टिस करून बघा, मीन घ्या, मॅक्स घ्या, ऍव्हरेज. ठीक आहे. सम ऑफ सॅलरी ऍज टोटल सॅलरी. देन फ्रॉम मध्ये काय येणार? सॅलरीज. वेअर मध्ये कंडिशन आहे का? किती क्वेश्चन मध्ये किती कंडिशन आहे? कोणत्या कोणत्या? Higher हायर salary, काय काय हायर? higher than. टोटल सॅलरी हायर दॅन 12 lakh अँड एम्प्लॉय नंबर हायर दॅन 11,010. दोन कंडिशन आहे. आता कंडिशनल कॉलम सांगा. टोटल सॅलरी आणि एम्प्लॉय नंबर दोन्ही कॉलम डेटाबेस मध्ये प्रेझेंट आहे का? एकच आहे ना. तर जो प्रेझेंट आहे तो वेअर मध्ये येणार. कोणता प्रेझेंट आहे? एम्प्लॉय नंबर. कंडिशन काय? हायर दॅन आहे, तर ग्रेटर दॅन 11,010. ग्रुप बाय करावं लागेल का? ऍग्रीगेट फंक्शन आहे, ग्रुपिंग करूनच प्रत्येकाची टोटल सॅलरी फाईन होणार. ग्रुप बाय हॅविंग साठी कंडिशन आहे का? ऍग्रीगेट फंक्शनचा कॉलम कोणता आहे? टोटल सॅलरी. मग त्या कॉलम वरती कंडिशन आहे का? येस. टोटल सॅलरी ग्रेटर दॅन 12 lakh. क्लिअर आहे. परत इथे एम्प्लॉय नंबर एक कॉलम ऍड करा. 11,010 पेक्षा जास्त म्हणजे स्टार्ट होणार 11,011 पासून. पण मग 11, 12 ते रेकॉर्ड का नाही आले? त्यांची सॅलरी टोटल सॅलरी 12 लाख पेक्षा कमी असेल. येस. जर मी इथं लेस दॅन करतोय तर बघा ते रेकॉर्ड येतील. 11,011, 12, 13 दिसतंय. आता बॅकएंड मध्ये कसं रन झालं असं? आधी आपण काय करत होतो? ग्रुप बाय केला, प्रत्येक एम्प्लॉयची टोटल सॅलरी फाइंड केली. आता कंडिशन काय? एम्प्लॉय नंबर शुड बी ग्रेटर दॅन 101, म्हणजे हे दोनच रेकॉर्ड आले. हे दोनच रेकॉर्ड फिल्टर आउट झाले. आणि त्यानंतर परत कंडिशन आहे हुज टोटल सॅलरी ग्रेटर दॅन 80,000. आउटपुट मध्ये फक्त हाच रेकॉर्ड येणार. क्लिअर आहे कसं फिल्टर आउट होत गेलं? आधी हा टेबल होता, त्यावर ग्रुप बाय करून आपण टोटल सॅलरी फाइंड केली इथपर्यंत. देन यामध्ये आपण फिल्टर लावलंय की एम्प्लॉय नंबर ग्रेटर दॅन 101. तर मग आउटपुट मध्ये हे 2 रोज आले. सॉरी, बॅक एंडला हे 2 रोज आले. यामधून आपण काय केलंय? हुज टोटल सॅलरी ग्रेटर दॅन 80,000. सो एकच रेकॉर्ड आहे 103चा. सेम कन्सेप्ट इथं लागली. आधी ग्रुप बाय केलंय एम्प्लॉय नंबरवर, मग त्याची टोटल सॅलरी फाइंड केली. येस. पण सगळ्या एम्प्लॉयची टोटल सॅलरीच्या आधी आपण काय करतोय? फिल्टर आउट केलं ना एम्प्लॉय नंबर. वेअर एम्प्लॉय नंबर ग्रेटर दॅन 11,010. असेच एम्प्लॉयला फिल्टर आउट करतोय ज्यांचं एम्प्लॉय नंबर 11,010 पेक्षा जास्त आहे. मग त्यांना ग्रुप बाय केलंय, त्यांची टोटल सॅलरी फाइंड करतोय आणि टोटल सॅलरी जर 12 लाख पेक्षा जास्त आहे तेच रेकॉर्ड आपल्या आउटपुट मध्ये येणार. बरोबर? क्लिअर आहे सर्वांना? काही डाऊट यामध्ये? ओके. आता सिक्वेन्स सांगा मला, कसा आहे सिक्वेन्स आपला? सिलेक्ट फ्रॉम वेअर ग्रुप बाय. ओके. त्यानंतर आपलं पेंडिंग आहे आता ऑर्डर बाय आणि लास्टला लिमिट. सो जर इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारता एसक्यूएल क्वेरी रायटिंग सिक्वेन्स, काय सिक्वेन्स आहे? सिलेक्ट फ्रॉम वेअर ग्रुप बाय हॅविंग ऑर्डर बाय लिमिट. त्यामध्ये काही डाऊट? उद्या आपण ऑर्डर बाय आणि लिमिट बघू. ओके.
आता इंटरव्ह्यू मध्ये हा झाला एसक्यूएल क्वेरी रायटिंग सिक्वेन्स. अजून एक सिक्वेन्स असतो एसक्यूएल क्वेरी एक्झिक्युशन सिक्वेन्स. बॅकएंडला क्वेरी कशी एक्झिक्यूट होते, तुम्ही राईट तर करताय अशी सिलेक्ट फ्रॉम वेअर ग्रुप बाय हॅव्हिंग. ठीक आहे, ओके असं कन्सिडर करा. आता आपला एवढंच सिक्वेन्स आहे. ठीक आहे, हॅव्हिंग पर्यंत आपण बघितलंय ना. तर यामधून सगळ्यात पहिलं काय रन होणार, का बरं? बरोबर, आधी सॉफ्टवेअर काय करणार की कोणत्या टेबलवरती क्वेश्चन आहे त्याला कळलं पाहिजे ना. तो आधी तो काय करणार, बॅकएंडला टेबल बघणार, सॅलरी टेबल आहे, सॅलरी टेबलला ओपन करणार. बाकी जेवढे टेबल आहे तो त्यांना हात पण नाही लावणार. ठीक आहे, फक्त आता तो सॅलरी टेबलकडे लक्ष दे. सो सॅलरी टेबलला त्यांनी ओपन केलं. त्यानंतर काय रन होणार, कोणते कॉलम, सिलेक्ट मधले नाही, फ्रॉम नंतर रन होणार तुमचा वेअर. तुम्ही डायरेक्ट सिलेक्ट कसं काय करणार, सिलेक्ट तुम्ही तुमचं आउटपुट करताय ना, जेव्हा फायनल आउटपुट रेडी होईल त्याला सिलेक्ट करताय ना. सो आधी फ्रॉम रन होणार, बॅकएंडला तुमचा सॅलरी टेबल ओपन झाला, देन फ्रॉम नंतर व्हेअर ओपन होणार. त्या सॅलरी टेबलवरती एक फिल्टर लागतंय की तुमचा एम्प्लॉय नंबर 11,010 पेक्षा ग्रेटर दॅन पाहिजे. फिल्टर लागलं यामध्ये. आता सॅलरी टेबल मध्ये असेच रेकॉर्ड आहे ज्यांचा एम्प्लॉय नंबर 11,010 पेक्षा ग्रेटर दॅन आहे. देन जे एम्प्लॉय नंबर फिल्टर झाले त्यावर ग्रुप बाय करतोय, ग्रुप बाय करतोय आणि प्रत्येकाची टोटल सॅलरी फाइंड करतोय. येस, आणि ती ग्रुप बाय फाइंड जे आउटपुट येते ग्रुप बायचं त्यावरती परत आपण फिल्टर लावतोय की असेच एम्प्लॉय ज्यांची टोटल सॅलरी 12 लाख पेक्षा जास्त आहे. हे झाल्यानंतर आपण सिलेक्ट करतोय. ओके, आणि सिलेक्ट झाल्यावर मग लास्टला आपण त्या सिलेक्ट जे आउटपुट येते त्याला ऑर्डर बाय करतोय आणि लिमिट लावतोय. ऑर्डर बाय म्हणजे सिंपल, जे आउटपुट येते त्याला असेंडिंग करायचंय की डिसेंडिंग. असेंडिंग करतोय म्हणजे वरती लो टू हाय, डिसेंडिंग म्हणजे हाय टू लो. येस, स्कूलमध्ये बघितलंय ना ऑर्डर बाय. उद्या आपण ऑर्डर बाय आणि लिमिट बघू. एक्झिक्युशन सिक्वेन्स काय झाली, सेम सिक्वेन्स ठेवायची बघा. रायटिंग सिक्वेन्स समजली ना, सेम सिक्वेन्स, फक्त सिलेक्टला तुम्ही इथं हॅव्हिंग नंतर घ्यायचंय. ही तुमची एक्झिक्युशन सिक्वेन्स. ठीक आहे, क्लिअर आहे. यामध्ये काही डाऊट कोणाला, ऍग्रीगेट फंक्शन कोणते कोणते, बघा आपण डे 1 पासून बेसिक पासून स्टार्ट केलं होतं. डेटा, डेटाबेस बघितलंय राईट. सुरुवातीला काय क्वेरी बघितली, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. नंतर व्हेअरची एकच कंडिशन बघितली, मग मल्टिपल कंडिशन बघितल्या. आता आपण ऍग्रीगेट फंक्शन पण बघितलंय, मग ग्रुप बाय पण बघितलाय, हॅव्हिंग पण बघितलंय. आता इंटरव्ह्यू मध्ये आपण जे स्टार्टिंगला क्वेश्चन बघितले ते तसे नाही येणार की सपोज सॅलरी टेबल मधून पूर्ण डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे, मग सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरी, असे क्वेश्चन नाही. ऍट द एंड आपले सर्व टॉपिक जेव्हा शिकून होतील एकच क्वेश्चन असेल, त्यामध्ये तुम्हाला सर्व टॉपिक युज करावं लागतील. जसं यामध्ये बघा आपण व्हेअर आधी शिकलो, नंतर आपण ग्रुप बाय शिकलो, मग हॅव्हिंग शिकलो, आणि आता सर्व आपण एकाच क्वेरीत यूज केलं. तसंच ऑर्डर बाय पण असणार आहे, लिमिट पण असणार आहे, मग सब क्वेरी पण येईल, तुमचं विंडो फंक्शन येतील. सर्व टॉपिक एकच क्वेश्चन असेल त्यामध्ये तुम्हाला युज करावं लागतं. ठीक आहे, सो असं नाही की सर इझी आहे हेच क्वेश्चन इंटरव्ह्यू मध्ये येतील का, एवढे इझी नसणार. ओके, सो प्रॅक्टिस करा. ऍग्रीगेट फंक्शन समजले सर्वांना. हॅव्हिंग, ग्रुप बाय. सो इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन व्हेअर अँड हॅव्हिंग. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, इंटरव्ह्यू मध्ये विचारतात. इंटरव्ह्यू मध्ये असं पण विचारतील, विच आर द ऍग्रीगेट फंक्शन. सो सम, मीन, मॅक्स, ऍव्हरेज, काउंट. देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन व्हेअर अँड हॅव्हिंग. काय डिफरन्स आहे, व्हेअर कधी यूज करणार, कंडिशन. हॅव्हिंग वरती पण कंडिशनच आहे. नाही मग फेल होणार. मी त्याच दिवशी सांगितलं ना, तसं नाही सांगायचं. ते फक्त तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी ते 3 रूल सांगितलेले. ठीक आहे, वेअर पर्टिक्युलर कॉलम साठी यूज केला जातो, हॅव्हिंग पर्टिक्युलर साठी यूज केला जातो. ठीक आहे, आजचा टास्क घ्या. ठीक आहे, काय क्वेश्चन विचारा, ChatGPT करा, गुगल करा, काही पण करा, फक्त आन्सर समजून घ्या. ठीक आहे, उद्या विचारेल मी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन व्हेअर अँड हॅव्हिंग. ठीक आहे, जॉईंट्स नाही आले ना आपण. काही डाऊट आहे आजच्या लेक्चर मध्ये कोणाला, समजतंय का सर्वांना.